आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज की सहयोगी सोनल जाधव से, मुंबई महाराष्ट्र से। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता देवगिरी बंगल्यावर आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदने साहेब यांच्या उपस्थितीत ओबीसी टीमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आणि राज्याचे माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री, विद्यमान नवनिर्वाचित आमदार, ओबीसी योद्धे सन्माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब यांना B6 सिद्धगड बंगल्यावर भेटून शुभेच्छा दिल्या। तसेच माजी मंत्री, इंदापूर विधानसभेचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार सन्माननीय श्री दत्ता मामा भरणे यांचा मुंबईमध्ये भेटून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांनी मुंबईच्या ओबीसी टीम सोबत वरील मान्यवर यांचा यथोचित पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी यांच्या सोबत मुंबई ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्रभाई साळुंखे, मुंबई उपाध्यक्ष श्री भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्षा सौ स्वामिनीताई चव्हाण, ओबीसी मुंबई सरचिटणीस श्री संजय वर्मा, मुंबई सचिव श्री भरतभाई जैन, ओबीसी विभागाचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मयेकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री लल्लन पाल, बंजारा समाजाचे नेते अनिल भाऊ राठोड, तसेच ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पिहाल, जिल्हा सरचिटणीस दिवाकरजी करकेरा, जिल्हा सचिव गौतम पाल, परवेज शेख, तालुकाध्यक्ष गोविंद पाल सायन कोळीवाडाचे, तालुकाध्यक्ष मुंशीर शेख धारावी, वार्ड अध्यक्ष बलराज पिल्लई धारावी, संजय सकपाळ मानखुर्द, वार्ड अध्यक्ष सतीश दुलजाग हे यावेळी उपस्थित होते। आपला भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग। जुड़े रहिए वन इंडिया कड़क न्यूज के साथ। धन्यवाद।